उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव मधल्या परांड्यातल्या नुकसानग्रस्त भागाची बोटीतून त्यांनी पाहणी केली आहे। यावेळी मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत देखील उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीच्या मागणीसाठी शिंदेंना घेराव घातला, मात्र तानाजी सावंतांनी त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सुनावलं। हे जे तुझे बोलते ते पुढचं बोलते, आता लोकांची गरज काय आहे? आता त्याला 2 वेळचं जेवण, त्याला कपडे बिपडे देणं ते आपण करू। तुझी काय गोष्ट आहे मला सांग ना, मी बसलो नाही झाला अतिवृष्टी झाली तर हा यांना कायमचा त्रास आहे, डोक्यावर कायमची टांगती तलवार आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की आता तातडीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब यांच्यावर आपण निर्णय घेऊ। आणि त्याचबरोबर इथं हे पुनर्वसन यांचं करणं महत्त्वाचं आहे। आता नशिबाने जीवितहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय, जमीन खरडून गेली, पशुधनाचं नुकसान झालेलं आहे। हे सगळं आपल्याला सरकार म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।